दीपोत्सवात राज उद्धव पुन्हा एकत्र येणार. उद्धव ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन होणार. 17 ऑक्टोबरला संध्याकाळी 6:30 वाजता कार्यक्रमाचं आयोजन. आमदार संग्राम जगतापांची विधानं चर्चेत. अजित पवारांनी संग्राम जगतापांना घेतलं बोलवून. पक्षाच्या विचारसरणीविरोधात अजित पवारांनी बजावली नोटीस. राष्ट्रवादीच्या बैठकीत संग्राम जगताप हजर. अजित पवार कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष. बीडमध्ये हिंदूंवर अन्याय खपवून घेणार नाही. बीडमधील धर्मांतराचा चाललेला प्रकार थांबवा. हिंदू तरुणांवर केलेले खोटे गुन्हे मागे घ्या. आमदार गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य. वैभव खेडेकर यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. मनसेमधून हकालपट्टीनंतर 2 ते 3 महिने रखडला होता पक्षप्रवेश. बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव नगरपालिकेत महायुतीत मोठा संघर्ष. कॅबिनेट मंत्री आकाश फुंडकर आणि राष्ट्रवादीचे दिलीप कुमार सानंदा यांच्यात वादंग. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि मनोज जरांगे पाटील एकाच मंचावर. कळंब तालुक्यातील हरिनाम सप्ताहाचं निमित्त. संग्राम जगताप यांचं विधान अशोभनीय. हिंदू मुस्लिम संबंध तोडता येणार नाहीत. व्यापारात धर्माचा भेद करू नका. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचं आवाहन. धुळे जिल्ह्यातील न्यू एज्युकेशन सोसायटी आर्वी येथील संचालक मंडळाच्या गैरव्यवहाराचा वस्तुस्थिती अहवाल 15 दिवसात सादर करा. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे शिक्षण विभागाला निर्देश. रमाबाई आंबेडकर आणि कामराज नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचं भूमिपूजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि 2 उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन संपन्न. विरोधकांच्या शिष्टमंडळाची निवडणूक अधिकाऱ्यांसोबत बैठक. 2 ठिकाणी मतदारांचं नाव. मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ. वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी. राज ठाकरेंकडून मुद्दा उपस्थित. निवडणूक लागली नाही तरी मतदान नोंदणी बंद का केली? जे आज 18 वय पूर्ण करतायत त्यांनी मतदान करू नये का? राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल. दुबार मतदार असेल त्यांना विचारलं जाईल की तुम्ही मतदान कुठे करणार? विरोधकांच्या प्रश्नाला निवडणूक आयोगाचं उत्तर. मतदानासाठी व्हीव्हीपॅट मशीन लावा. व्हीव्हीपॅट शिवाय निवडणुका घेऊच नका. राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना बोलवा. राज ठाकरेंची निवडणूक आयोगाकडे मागणी. आमच्या हरकतींना तुम्ही प्रतिसाद देत नाही. शशिकांत शिंदेंचा निवडणूक आयोगावर आरोप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याच्या दरेगावच्या दौऱ्यावर. एकनाथ शिंदेंच्या आगमनासाठी यंत्रणा सज्ज. साताऱ्यात उद्या आयोजित शिवसेनेच्या मेळाव्याला एकनाथ शिंदे हजर राहणार. बोगस मतदार नोंदणीवर 18 नोव्हेंबरला पत्र दिलं. अनेक ठिकाणी खोट्या मतदार नोंदणी झाल्या. पत्र देऊनही कोणतीही कारवाई झालेली नाहीये. जितेंद्र आव्हाडांचा निवडणूक आयोगावर आरोप. विरोधकांचे मुद्दे आणि मागण्या केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवणार. राज्य निवडणूक आयोगाचा विरोधकांना उत्तर. विरोधकांच्या शिष्टमंडळाकडून निवडणूक आयोगाला निवेदन. खरंच निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे का अशी शंका उत्पन्न. तर आयोगानं दबावातून बाहेर येऊन भेदभाव न करता मागण्यांवर उपाय सांगावे. निवेदनातून मागणी. विरोधकांची आयोगासोबत उद्या पुन्हा बैठक. प्रमुख नेते उद्या निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार. जयंत पाटील यांची मागणी. आयोगासोबतच्या बैठकीत काही गोष्टी अनिर्णित. उद्या पुन्हा निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा होईल. संजय राऊतांची माहिती. पराभव दिसत असल्यानं विरोधक एकत्र आले. महाविकास आघाडीचा रडीचा डाव. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका अंतर्गत जिल्हा परिषदेत 5 आणि पंचायत समितीत 2 सदस्यांची स्वीकृत सदस्य म्हणून नेमणूक करावी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली मागणी. मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण 2025 जाहीर. 50,000 कोटींची गुंतवणूक. 5 लाखांवर रोजगार निर्मिती. राज्यात बांबू लागवड आणि प्रक्रिया उद्योगाला चालना मिळणार. द पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक संस्था वसतिगृहांच्या इमारतींचा जीर्णोद्धार. जतन आणि संवर्धनाकरिता 5 वर्षांसाठी 500 कोटींच्या निधीची तरतूद. मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबईसह अपील शाखा आणि नागपूर औरंगाबाद खंडपीठांकरिता गट अ ते ड संवर्गात 2228 पदांची निर्मिती.
खर्चाच्या तरतुदीस मान्यता, कॅबिनेट बैठकीत महत्त्वाचा निर्णय. भंडारा जिल्ह्याच्या साकोलीत फॉरेस्ट विभागातील मजुरांच्या मागण्यांसाठी मजुरांचं आंदोलन. वनमजुरांना 8 तासांपेक्षा जास्त कामे देण्यात येऊ नये, शासनाचे आदेश. सोलापूर जिल्हा परिषदेकडून 2 दिवसीय रुक्मिणी दिवाळी महोत्सवाचं आयोजन. राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला बचत गटांना 33 स्टॉल उपलब्ध. सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासंदर्भात दिवाळीत निघणारी सिडकोची लॉटरी पुन्हा लांबणीवर. या संदर्भात 15 दिवसात बैठकीचं माथाडी कामगार मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर. कॉलेजला 15 तर शाळांना 16 आणि विद्यापीठाला 18 ऑक्टोबरपासून सुट्ट्या. दिवाळी आधी चांदीच्या दरात रेकॉर्ड ब्रेक वाढ. चांदीच्या दरातही 8 दिवसात 25,000ची वाढ. सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरातही वाढ. पंढरपुरातील भीमा नदी प्रदूषणामुळे अतिगंभीर श्रेणीत, तर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल. भीमा नदीकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्यानं वारकऱ्यांमध्ये नाराजी. सीना नदी देखील गंभीर श्रेणीमध्ये. यवतमाळमध्ये राळेगाव तहसीलदारांना शेतकरी शेतमजुरांच्या मागण्यांचं निवेदन सादर. शेतमजुरांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 100 दिवसांचं काम देण्याची मागणी. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स संस्थेच्या वतीनं चर्चासत्र. चुकीच्या कागदपत्राद्वारे इमारत उभारल्यास त्याची जबाबदारी जमीन मालकाची. जितेंद्र भोपळेंचा इशारा. बार्शीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीची पूरग्रस्तांना मदत. मुख्यमंत्री सहायता निधीत 1 कोटीच्या निधीचा धनादेश राजेंद्र राऊतांकडून मुख्यमंत्री फडणवीसांकडे सुपूर्द. कल्याणमध्ये शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं शहर शाखेचं आयोजन. शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी आणि नागरिकांसाठी विविध योजना सुरू. भोंडल्याच्या माध्यमातून शिवसेनेनं महिलांना दिली शासकीय योजनांची माहिती. लातूरमध्ये ग्रामदैवत सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानच्या वतीनं पूरग्रस्तांना मदतीचा हात. 25 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीकरिता जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आला. अहिल्यानगर पालिका निवडणूक प्रक्रिया न्यायालयात जाण्याची शक्यता. 13 तारखेची मुदत ओलांडूनही अंतिम प्रभाग रचना अद्याप जाहीर नाही. उमेदवार आणि मतदारांमध्ये संभ्रमाचं वातावरण. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानावर संकट. नव्या ड्राफ्ट प्लॅन विरोधात नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त. या पार्श्वभूमीवर सेव्ह SGNP ही ऑनलाईन मोहीम सुरू. पंढरपूरमध्ये 2 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी सोहळा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजन. बारामतीत सोमेश्वर कारखान्याच्या परिसरात नवीन संकुल उभारण्याचा प्लॅन. स्थानिक रहिवाशांकडून प्लॅनला तीव्र विरोध. दिवाळीच्या तोंडावर सोन्यानं गाठला उच्चांक. सोन्याचा आजचा दर 1,31,000वर. चांदीच्या दरानेही गाठला उच्चांक. चांदीचा दर प्रति किलो 1,91,000. हिंगोली पोलिसांनी राबवला सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम. यावेळी सायबर सुरक्षा संदर्भात केलं मार्गदर्शन. कल्याणमध्ये पत्रीपूल ते नवीन गोविंदवाडी रस्ता खड्डेमय. खड्ड्यांविरोधात काँग्रेसचं आमरण उपोषण. महादेव इम्पॅक्ट्स कंपनीकडून MIDCच्या नियमांचं उल्लंघन. भूखंडाचं विभाजन करून उद्योजकांना विक्री करणं गैर. कंपनीवर कारवाई करत भूखंड वाटप रद्द करून खरं करण्याचे अण्णा बनसोडे यांचे निर्देश. माधुरी हत्तीणी संदर्भातील आज होणारी सुनावणी रद्द. 22 ते 28 ऑक्टोबर दरम्यान पुढील सुनावणी घेतली जाईल. हायकोर्टाकडून नांदणी मठास कळवण्यात आले. सांगलीच्या औदुंबर गावासाठी महापुराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून यांत्रिक बोटी प्रदान. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अत्याधुनिक यांत्रिकी बोटींचा लोकार्पण सोहळा संपन्न. यवतमाळमध्ये अखिल भारतीय ब्राह्मण महासंघानं मुख्यमंत्री मदत निधीला दिली 51,000 रुपयांची देणगी. यवतमाळ जिल्हा परिषदेच्या 62 गटांचं आरक्षण जाहीर. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत सोडत. आरक्षण सोडतीमुळे काही इच्छुक उमेदवारांना धक्का. सांगली जिल्हा परिषदेच्या आरक्षण 61 जागांसाठी सोडती जाहीर. 19 जागा महिलांसाठी राखीव. चंद्रपूरमधील नगर परिषद निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर. राजुरा पालिकेचे माजी उपाध्यक्ष सुनील देशपांडे यांचं नाव मतदार यादीतूनच गायब असल्याचा आरोप.
अहिल्यानगर पालिकेची अंतिम प्रभाग रचना अद्याप जाहीर नाही. 13 ऑक्टोबरला प्रभाग रचना जाहीर करण्याची होती अंतिम तारीख. परभणी जिल्हा परिषदेची गटनिहाय आरक्षण सोडत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत सोडत 27 गट महिलांसाठी राखीव. मेट्रो 3 स्थानकांवर मोफत वायफाय सुविधा. भूमिगत स्थानकांवरही तिकीट खरेदी सहज शक्य. डिजिटल तिकीट खरेदीस प्रोत्साहनासाठी वायफाय सुविधा. वाहतूक कोंडीचा चेंबूर सांताक्रूज जोड रस्त्याला फटका. नागरिकांमध्ये प्रचंड मनस्ताप. वाहन चालक 5 मिनिटांच्या अंतरासाठी अर्धा ते पाऊण तास ताटकळत. यवतमाळच्या जवळा येथे बस थांबा असतानाही बसची बाह्य मार्गाने वाहतूक. परिवहन विभागाच्या आदेशाचं उल्लंघन केल्यानं गावकऱ्यांना जवळा येथे बस अडवली. पुणे शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी खरं तर 100 वर्ष जुन्या भुयारी मार्गाचं होणार रुंदीकरण. नवीन बोगदा बांधणार आणि जुन्या मार्गाचं रुंदीकरण. 20 मीटर रुंदीचा दुहेरी मार्ग उपलब्ध होणार. चंद्रपूर शहरात प्रवेश करताना लागणाऱ्या रेल्वे फाटकावरील उड्डाणपुलाला मंजुरी. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना मोठं यश. बांधकामास पहिल्या टप्प्यात 31 कोटी रुपयांची मंजुरी. बीडमधील रास्ता रोको आंदोलनाला हिंसक वळण. महामंडळाच्या बसेसची तरुणांकडून तोडफोड. अहिल्यानगर अहमदपूर महामार्गावर आंदोलन. पोलिसांकडून आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न. पुण्यात पोलीस शिपायाला मारहाण. सुरक्षा प्रश्न गंभीर. कोंढवा परिसरात झालेल्या घटनेनंतर गनिमी कावा युवा सेवा संघाच्या वतीनं पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत गुन्हेगारांचा निषेध व्यक्त केला. अलिबाग येथील आरसीएफ कंपनी विरोधात आंदोलन. शिवसेनेच्या आंदोलनाला हिंसक वळण. कंपनी बाहेरील रस्त्यावर टायर जाळून आंदोलन. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता. कोल्हापुरात दूध उत्पादक आक्रमक. दूध उत्पादकांच्या वतीनं 16 ऑक्टोबरला मोर्चा. 40% खरं तर डिंबेचर कपात आणि दूध उत्पादक आक्रमक असल्याचं चित्र. छत्रपती संभाजीनगरमध्ये आरएसएसच्या नोंदणी अभियानाचा आंबेडकरी संघटनेकडून विरोध. महाविद्यालय परिसरात नोंदणीचा टेबल. महाविद्यालय परिसरात धार्मिक अजेंडा चालू देणार नाही म्हणत पोलिसात तक्रार. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर बीडमध्ये दाखल. हिंदू जन आक्रोश मोर्चात सहभागी होणार. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात. छत्रपती संभाजीनगरमध्ये सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ डाव्या पक्ष संघटनांचा मूक मोर्चा. आंबेडकरी चळवळ यांचा देखील समावेश. जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा. पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्यात शेतकऱ्यांना भाव न मिळाल्यास आंदोलन उभारणार. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची मोठी घोषणा. केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेतकऱ्यांचा रास्ता रोको. कोरडेवाडी येथे साठवण तलाव तयार करणे आणि कर्जमाफीची मागणी. तर 12 दिवसांपासून तरुणींचंही आमरण उपोषण. पालघरमध्ये आदिवासी बांधवांचा धडक मोर्चा. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा. आदिवासी बांधवांची धनगर समाजाविरोधात घोषणाबाजी. खड्डेमय रस्त्याला दिलं आयुक्तांचं नाव. कल्याणमधील न्यू गोविंदवाडी रस्त्याचं अभिनव गोयल आयुक्त मार्ग असं नामकरण. रस्त्यांवरील खड्ड्यांच्या निषेधार्थ काँग्रेसचं अनोखं आंदोलन. पालघरमध्ये आदिवासींचे एल्गार आरक्षणात कोणाचीही घुसखोरी सहन केली जाणार नाही अशा घोषणा. ठाण्यात बेकायदा बांधकामांविरोधात भाजपच्या माजी नगरसेवकांचं ठिय्या आंदोलन. आयुक्तांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे. यवतमाळमध्ये राळेगाव तहसील कार्यालयावर काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा. शेतकऱ्यांच्या विविध न्याय मागण्यांसाठी मोर्चा. मोर्चात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा सहभाग. अलिबाग येथील आरसीएफ कंपनीच्या गेटवर शिवसेनेचा रास्ता रोको. 140 प्रकल्पग्रस्तांना आरसीएफच्या सेवेत सामावून घेण्यासाठी आंदोलन. आमदार महेंद्र दळवी यांची जिल्हा प्रशासनाबरोबर चर्चा. नवी मुंबई शहरातील पाणथळ क्षेत्र वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमी एकवटलेत. डीपीएस तलाव संरक्षित न केल्यास तलावात उतरून आंदोलन करू. पर्यावरणप्रेमींचा सिडकोला इशारा. ठाकरेंच्या शिवसेनेने ठोकले पनवेल महापालिकेला टाळे. प्रशासनाचा असाच धिम्मा कारभार राहिला तर पुढचे आंदोलन परवडणारे नसेल असा इशारा. शेकडो शिवसैनिक या आंदोलनात सहभागी. सांगली शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन. माजी खासदार संजय काका पाटलांचं आंदोलन.
पनवेल तालुक्यातील ग्रामस्थ महिलांचे कासाडी नदीत जल आंदोलनाला 10 दिवस उलटूनही अद्याप कोणताही तोडगा नाही. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढा अधिक तीव्र करण्याचा ग्रामस्थांचा इशारा. साताऱ्यातील सासपडेमधील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी मोहिमेचं आयोजन. मोहिमेमध्ये वोट चोर, गद्दी छोड अशा घोषणात दोषींना तातडीनं फाशीची शिक्षा द्यावी, महिला काँग्रेसची मागणी. गडचिरोलीमध्ये अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना ठप्प. संतप्त नागरिकांची जिल्हा परिषदेवर धडक. पाणीपुरवठा योजनांसाठी कार्यकारी अभियंत्याला घेराव. बनावट तांदूळ जाळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. हा फोर्टिफाईड राईस असून आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. रेशनिंग कार्यालयातील अधिकाऱ्याची काँग्रेस जिल्हाध्यक्षांना माहिती. भिवंडी तालुक्यात भात कापणीला सुरुवात. परतीच्या पावसानं नुकसान झाल्यामुळे उत्पादनात घट होण्याचा अंदाज. केवायसी आणि शेतकरी ओळखपत्राचा सर्व्हर डाऊन. मदतीपासून शेतकरी वंचित राहत असल्याचा सचिन पाटील यांचा आरोप. सरकारनं केवायसी आणि ओळखपत्राची अट रद्द करण्याची मागणी. वाशिममधील शेतकरी रमेश त्र्यंबक धामोडे यांचा प्रयोग. तब्बल 1 एकरमध्ये 500 नारळांची झाडं लावून यशस्वी शेती. वाशिम जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग. अमरावतीमध्ये खासगी बाजारात हमीभावापेक्षा 1,500 ते 2,000 रुपयांनी कमी भाव. अजूनही शासकीय खरेदी सुरू नाही. तर सोयाबीनचा हमीभाव 5,328. व्यापाऱ्याकडून मिळतोय 3,000 ते 4,000 रुपये भाव. शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. 70% पंचनामे सुरू झालेत. कृषी मंत्री दत्ता भरणे यांची माहिती. सिंधुदुर्गमधील देवगड तालुक्यात अतिवृष्टीमुळे आंबा आणि काजू फळबागांना मोठा फटका. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित दिलासा देण्याची महेश पाटोळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून मागणी. लोकगायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. बिहारच्या अलीनगरमधून निवडणूक लढण्याची शक्यता. बिहार निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये नव्या चेहऱ्यांचा प्रवेश. सूत्रांची माहिती. केरळमध्ये हिजाबवरून वाद. शाळेत विद्यार्थिनी हिजाब परिधान करून आल्यानं गोंधळ. पोलीस तैनात. बिहारमध्ये भाजपची पहिली यादी जाहीर. पहिल्या यादीत 71 उमेदवारांच्या नावांची घोषणा. पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूरमध्ये तरुणीवर सामूहिक अत्याचार प्रकरणी आणखी 2 अटक. अटक करण्यात आलेल्यांची संख्या 5 झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. नेपाळनंतर आता मेडागास्करमध्ये जेनझींची निदर्शनं. जेनझीमुळे राष्ट्रपतींना धक्का. राष्ट्रपती एन्ड्री राजोलिएना यांनी देश सोडल्याची शक्यता. भिवंडीच्या काल्हेरमध्ये इमारतीच्या लिफ्टमध्ये महिलेची सोन्याची चैन लंपास. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू. पुण्यात फटाक्याच्या दुकानातच प्रमोशन करणं रील स्टारला महागात पडले. पोलिसांना रील स्टारला पोलीस ठाण्यात आणून समज दिली. रबाळेमधील ट्रक चालकाचे अपहरण केल्याप्रकरणी दिलीप खेडकरांवर गुन्हा दाखल. बेलापूर कोर्टानं दिलीप खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. नागपूरमध्ये दारूसाठी आणि पत्तीच्या उपचारासाठी घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक. आरोपीकडून 2,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. कल्याण एसटी आगारात चोरट्यांचा सुळसुळाट. महिला प्रवाशांच्या बांगड्या मोबाईलवर डल्ला. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीत 80 किलो गोमांससह खरं तर 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. नाशिकमध्ये गुन्हेगारीवर रॅप सॉंग करणारा पोलिसांच्या ताब्यात. पोलिसांनी केस कापून काढली. आरोपीची धिंड. गुंड निलेश घायवळच्या याचिकेवरील सुनावणी तहकूब. निलेश घायवळ विरोधात मोक्काअंतर्गत कारवाई. घायवळनं हायकोर्टात केली होती याचिका. ठाणे पोलिसांच्या कारवाईत एमडीचा साठा जप्त. 2 तस्करांना अटक. पुण्यात आयकर विभागाची सुनील पाटील यांच्या घरी धाड. छापेमारीचं कारण अस्पष्ट. धाराशिवमध्ये लोकमंगल बँकेतील चोरी उघड. शिपायांनाच चोरी केल्याची घटना. शिपाई पोलिसांच्या ताब्यात. आरोपीकडून 11 लाखांची रोकड आणि 2 किलो सोने जप्त. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचकडून 3 संशयितांना जामीन मंजूर. न्यायमूर्ती शिवकुमार दिघेंनी मंजूर केला 3घांना जामीन.
यवतमाळच्या हर्सूलमध्ये कोट्यवधींची फसवणूक करून जोडी पसार, शेतकऱ्यांचा माल खरेदी करून अनेकांची फसवणूक करून जोडपं पसार. गावातील महिलांनी दिग्रस पोलीस ठाण्यात केली तक्रार. यवतमाळमध्ये वृद्ध महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न, नराधमाला 10 वर्ष सश्रम कारावास, वडकी पोलिसांकडून गुन्हा दाखल. मालेगावात एटीएस आणि तेलंगणा पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई. तौसिफ शेखला मालेगाव न्यायालयात हजर केले, त्यानंतर हैदराबाद उच्च न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची प्राथमिक माहिती. दुचाकी चोरटा पोलिसांच्या जाळ्यात. वाशिमच्या रिसोड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. 8,24,000 रुपयांच्या 9 दुचाकी जप्त. वाशिममध्ये कापड दुकानात 3 महिलांकडून महागड्या कपड्यांची चोरी, महिलेला पोलिसांकडून अटक. घटना सीसीटीव्हीत कैद. भंडारा जिल्ह्यात औषधी विक्री दुकानांची तपासणी सुरू. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध देणाऱ्या 3 दुकानांवर कारवाई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.